डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढ़ो, शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढ़ो। धन्यवाद। जनसभाचे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते विजयदादा किंवा सर्वांचे खासदार भाचे विद्याताई चव्हाण, आमदार कृष्णवर, आमदार जानकर, सुरेश खरात, व्यासपीठावरचे सगळे अन्य सरकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सवन देशामध्ये ज्याची चर्चा चालू आहे त्या प्रश्नाच्यासाठी आज आपण या ठिकाणी आलो। मी तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो की या महत्त्वाच्या प्रश्नाच्यासाठी सवन देशाला तुम्ही जागा केली। लोकसभेमध्ये धैर्यशील मोहिते आहेत, राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही गेल्या 2-3 दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे आम्हाला भेटतात, ती दुसरी काही चर्चा करत नाही, तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात की हे गाव आहे कुठे। हे सवन देशातल्या समंजसन शहाण्या लोकांच्या लक्षात आले नाही की या गावकऱ्यांच्या लक्षात कसं आलं। आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आज देश करतोय याचा आनंद आम्हा सगळ्यांना आहे। हे घडलं कशाचं? परवा झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात, लोक निवडून येतात, कधी पराभव होतो, काही तक्रारी येतात, नाही असं नाही। पण सवन देशाला सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था हे असताना त्यांच्या मनात शंका काय येते? याचा अर्थ निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदार जो आहे त्याला खात्री वाटत नाही। म्हणजे काय? आता आपण EVMद्वारे हे मतदान घेतो, तुम्ही मतदान दाबता, त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही समाधानी होता मतदान झालं म्हणून। पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात शंका आणि एकट्या तुमच्या मनात नाही, अनेक गावच्या लोकांच्या मनात शंका आली, ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठतरी दुरुस्ती केली पाहिजे, जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे, ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला। आज जगाचा मोठा देश आहे अमेरिकामध्ये मतभेदी टाकलेले असतात। जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड, तिच्यावर मतभेदीमध्ये टाकलेले असतात। युरोप खंडातले सगळे देश हे आपल्यासारखे EVMवर जात नाहीत। अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी EVMचा विचार केला, पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे EVM नको, काय असेल ते लोकांना मतपेटी टाकायचा अधिकार
हा आपण दिला पाहिजे आणि त्यांचं दिला. आता जग कसं आहे, आमचाच हात का, आमच्याकडे सरकार आली, त्या सरकारच्या लोक अस्वस्थ आहेत, काही गोष्टी दिसतात. अर्थात जयंत स्वामी तुम्हाला काही आकडेवारी सांगितली. आणि त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गडबड आहे. आम्ही काही माहिती गोळा केली. ती माहिती काय दिसते की लोकांनी मतदान केलं, पण किती लोक निवडून आले ह्याचे आकडे त्या मतदानासारखे नाही आहेत. आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी शंका आली. आता ही घालवायची असेल ते काय करता येईल? एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली. मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मी इथे यायचं ठरवलं 4-5 दिवसाच्या पूर्वी, आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ. ते अधिकृत नव्हतं, सरकारी नव्हतं. तुम्ही गावाने बसून ठरवलं की असं पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं. आता हा तुमचा अधिकार होता, पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने इथं बंदी का केली? कोणता कायदा असाय? आज या ठिकाणी मी भाषण करतोय, तुम्ही ऐकताय. उद्या पोलीस खात्याने इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही. हे कुठला कायदा? असं कुठं कायदा आहे? आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही. जमाव बंदी तुमच्याच गावात, तुझी गमतीची गोष्ट. ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही. तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला, त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते? आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खचले वेगळे. मला काही समजत नाही. खचला, काही गुन्हा केला, चोरी केली, आणखीन काय केलं, त्याचा खचला मला. पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं, त्यासाठी खचला. आणि ह्या खचला सेंटरला माझी गावचे सरपंच आहेत, आपले आमदार जानकर आहेत, या सगळ्यांना विनंती आहे, याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या. जमावबंदीचा रेकॉर्ड, इथं काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड, पोलीस खात्यातून तुमच्या केलेली खचरा केस त्याचं रेकॉर्ड, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या. आणि आम्ही या ठिकठिकाणी नेणार कृती. महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे, त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ, राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ, देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ, देशाचा केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुद्धा देऊ. हे कशासाठी? आपण म्हणतो की महत्त्वाच्या निर्णयाचं दुःख नाही, काळ सोकावतो. हे निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोकावला
की तुम्हा सगळ्यांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणजे सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला EVM मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीनं निकाल पाहिजे आणि त्या ठरावाची फेर उत्तम आमच्याकडे द्या ते आमच्याकडे देतील धैर्यशील आम्ही लोक स्वच्छ त्या ठिकाणी ते पोचतो हे मी बोललो तर काल मुख्यमंत्र्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की पवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीची गोष्ट की तुमच्या गावी येणं चुकीचं आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीचं आहे काही पद्धतीच्याबद्दल लोकांच्या मनात शंका आहे ते शंकेची माहिती घेऊन त्याचं निरसन करण्याच्याबद्दलची काळजी घ्यावी हे चुकीचं आहे शेवटी लोकशाही कशासाठी लोकांचे अधिकार काय आहेत आणि ते अधिकार जतन करण्याच्यासाठी काय अडथळे येत असतील तर लोकप्रतिनिधींनी त्याच्या विरुद्ध आवाज उचलला पाहिजे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो इथं आम्हाला राजकारण आणायचं नाही आम्हाला इथं घडलं इथल्या लोकांच्या मनात जी शंका आहे ती शंकेचं निरसन करायचं आणि असं कुठं होऊ नये की जेणेकरून निवडणूक यंत्रणेच्याबद्दलचा गैरविश्वास हा जनतेमध्ये एवढंच आमची भूमिका याच्यामध्ये याच्यात राजकारण हे यथकिंचित सुद्धा काही करायचं नाही आणि म्हणून मी सांगतो तसे ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती केली की तुम्ही स्वतः या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यात तथ्य असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकारने द्या हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तमरावांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायच्या आहेत आणि हे गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेले आहेत आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आम्ही पुण्यात जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊ हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा राहील हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते याच्याबद्दलची काळजी घेऊया मी जाणकारांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांना झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हाच होऊन जा माणसात मला माहिती नाही रात्री झोपेत ते काय बोलतात तर माझी खात्री आहे की या प्रश्नाची सोडवणूक झाल्याशिवाय आमचा हा विधी स्वस्थ बसणार नाही आणि तुम्ही त्यांना स्वस्थ बसून देणार नाही ही अवस्था त्यांची आहे आणि त्याबद्दल त्यांना मनापासूनचा मी धन्यवाद देतो मी काय अधिक बोलून विचार करत नाही इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं की एकदा लोकसभेला मी उभा होतो आणि तुम्ही मला मतं दिली मी मतं मागायला सुद्धा आलो न मागता तुम्ही मतं दिली तर मालखेड तालुक्यामध्ये विजयदादांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मतं त्या काळामध्ये मला मिळाली होती तर हे गावसुद्धा अपवाद नसतात आणि मग तेव्हा मतं दिली त्याच्या आम्हाला उशिरा का होईना मी आज या ठिकाणी मानतो तुम्हा सगळ्यांची रजा घेतो आणि या कामाला आम्ही उत्तर मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही ही खात्री आपल्याला देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सगळ्यांनी हात वरती करायचा आहे शरदचंद्रजी पवार साहेबांचा विजय असो शरदचंद्रजी वरिया महिला फक्त वरिया शरदचंद्रजी पवार साहेबांचा
आजच्या महिलांनी कार्यक्रमाच्या फक्त पुढे अनुषंगाने या. ईएम हटाव बंदी करता बाकीचे खाली चला सगळे. प्रशांत सुधाकर देशमुख सोलापूरचे महिला या. हे मार्करवाडी या ठिकाणी आमर उपोषणाला आजपासून बसणार आहेत. तरी पोलीस प्रशासनाने त्यांना परवानगी द्यावी. प्रशांत सुधाकर देशमुख हे आजपासून सोलापूरचे आहेत. ते आजपासूनच या ठिकाणी आमर उपोषणाला बसणार आहेत. एक मिनिट सगळ्यांनी शांत राहा. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये महिलांनी वरती यायचं आहे. या ठिकाणी मार्कडवाडीकरांनी अजून एक नाविन्यपूर्ण उपक्रम केलेला